हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आपण एका पालकांचे ईमेल बद्दल बोलूया. थोडक्यात सांगते मी. त्यांना कॉलेजला जाणारी मुलगी आहे आणि त्या मुलीला एवढे पिंपल्स सुटलेत आणि त्याच्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेल्यागत झाली आहे. तिला कुठेही जायला नको, कॉलेजला जायला नको, बाहेर जायला नको, लग्न कार्याला नको, घरात कोणी आलं तरी ती बाहेर पण येत नाहीये. आता हे सगळ्यातनं तिला कसं बाहेर काढायचं, काय करू म्हणून आईनं विचारलेलं आहे. पहिली गोष्ट हे बघा, पिंपल्स ही टीनेजमध्ये प्रत्येकालाच फेस करावं लागते. हार्मोनल चेंजेस होतात म्हणून टीनेजमध्ये हा पिंपल्सचा प्रॉब्लेम येतो. आता तुमचे मुलीचा प्रॉब्लेम तुमचे म्हणण्याप्रमाणे जास्त दिसतो म्हणून तुम्ही काय करा, आधी स्किन स्पेशलिस्टकडे जावा, त्यांच्याकडनं औषध घ्या आणि पथ्य सांगतील ती पथ्य पण पाळावी लागणार. ह्याच्याशिवाय भरपूर पाणी प्यायला लागणार तिला आणि ते सांगतील तुम्हाला तेलकट कमी खावा, सगळं ते सांगितलेलं मात्र तंतोतंत पाळा तुम्ही. ह्याचे नंतर तिला मानसिकरित्या तुम्ही उभं करायला पाहिजे. मानसिकरित्या उभं करायचं म्हणजे काय? रूप हेच सर्व काही नाही हे तुम्ही तिला पटवून सांगा. प्राची निगम म्हणून यूपी टॉपर मुलगी होती, तुम्ही बघितला असाल. बघितला नसला की मी ते व्हिडिओची लिंक देते, तुम्ही बघा. तिला का नाही मिशा आल्यागत होतं, त्यामुळे ती टॉपर असून बघा पूर्ण यूपीत पहिली आलेली आहे मुलगी. पण आपले सगळे मीडियावाले मुंछोवाली टॉपर अमुक तमुक करून तिला ट्रॉल केलं. तिला वाईट वाटलं असणारच की आता केवढी शिव 15 वर्षाचं पोरतं. पण तिचा कॉन्फिडन्स बघा. ती म्हणाली मला काही फरक पडत नाही, रूपावर अवलंबून सगळं असायचं ते. आजी द्रौपदी मुर्मूजी आपले देशाच्या राष्ट्रपती झाल्या नसत्या असं ती म्हणाली. कॉन्फिडन्स बघा. तिचे आई वडील लोकांचे शेतात काम करणारे, मग त्यांना काही ब्युटी पार्लर माहित नाही, डॉक्टर्स माहित नाही. हे हार्मोन्समुळे झालेलं असते. हेच श्रीमंताची मुलगी असली की ते डॉक्टर्सकडे नेलं असतं, हार्मोनल चेंजेसचं सगळं केलं असतं, ओके केलं असतं. गरिबा घरची मुलगी आहे पण तिचा कॉन्फिडन्स बघा. म्हणून मी तिच्या आई वडिलांना सलाम करते. असं कॉन्फिडन्स आपण आपले मुलांमध्ये निर्माण करायला पाहिजे. का म्हणजे ह्या जगात आपलं फक्त रूपच महत्वाचं नाही. रूप कमी असलं तरी बाकी गुण आपण डेव्हलप केले की आपण कुठून कुठे पोचू शकतो. हे तुम्ही तिचे कॉन्फिडन्स निर्माण करा. ह्याचे शिवाय मुलं काय करतात, फोड उठला म्हटलं की इथं फोड असं हाताना काढायला बघतात, ती फोडतात, नखानी फोडतात. त्यामुळे असं काही करायचं नाही म्हणून तिला समजावून सांगा. आणि रूप मुख्य नाही, तसंच मार्क पण महत्वाचे नाही. पहिलंच यायला पाहिजे असं नाहीये. तू एक चांगली नागरिक व्हायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. हे तिला पटवून सांगा. आणि त्याच्याशिवाय तिचे मैत्रिणींनाही तुम्ही घरी बोलवा आणि त्यांच्याशी बोला आणि तिला मैत्रिणींबरोबर एकत्र हिंडायला फिरायला लावा. त्याच्याशिवाय आपण पण मुलांना घेऊन कधी हॉटेलला जायला पाहिजे, कधी सिनेमाला बघायला जायला पाहिजे, कधी पिकनिकला जायचं. म्हणजे मुलांना आपण चांगला वेळ द्यायला पाहिजे, त्यांचेत आपण कॉन्फिडन्स निर्माण करायला पाहिजे. हे जग किती
सुंदर आहे असं त्यांना निर्माण करून द्यायला पाहिजे. नाही तर हे टीन मध्ये काय वाटते माहितीये का, मुलांना वाटते आमचे प्रॉब्लेम्स कोणीच समजून घेत नाही, कोणीच आमचे प्रॉब्लेम समजून घेत नाही. मग कसं आपण त्यांना पालकांना विचारायचं, म्हणून ते मग काहीतरी ऍडव्हर्टाइजमेंट बघतात तर घेऊन लावतात आणि ह्याचा काही उपयोग होत नाही. पैसा आणि वेळ दोन्ही वाया जाते. त्यामुळे तुम्ही सरळ स्किन स्पेशलिस्टकडे घेऊन जावा तर पहिलं आहे. मग तिचे तुम्ही कॉन्फिडन्स निर्माण करायचं. मी सांगितले ग, मुलांबरोबर आपण क्वालिटी टाइम घालवायचा. हे सगळं केलं का नाही, ती मुलं खूप कॉन्फिडेंट होतात. रूप हे काही महत्वाचं नाही. रूप असला आणि पिंपल्स वगैरे काही हो, हे अगदी त्यांना सांगा हे अगदी टेम्पररी आहे. टीन मध्ये फक्त येते, मग काही येत नाही. हे तुम्ही तिला नक्की सांगा. हे सांगितलं का नाही तिलाही कळते, हो बाबा हे काही एवढं नाहीये, तात्पुरतं आज आली उद्या जातील, हे काही कायमस्वरूपी नाहीये. कायमस्वरूपी काय आहे, माझे गुण आहेत, मी अभ्यास केलेला आहे, मी काय पुढे व्हायचं तर कायमस्वरूपी आहे हे सांगा. आणि एक तुम्हाला सांगते, बरेच लोक काय करतात, कोणी आजूबाजूला सांगितलेले उपाय करतात. कधी कधी हे उपाय अतिशय हानिकारक ठरतात. मी बघितलेलंच सांगते तुम्हाला. हे 20 वर्षापूर्वी असेल किंवा त्याच्या आधी, आमच्या शाळेतलेच आमचे एका कलिगचे मुलाला असेच पिंपल सुटलेले होते. त्यांचे कामवाली बाईनं सांगितलं, तुम्ही लसूणीची कुळी घ्या आणि ती अशी चेचून त्याचं पाणी लावा म्हणून. ते मुलांना लावलं. हो, अशा वेळी मुलं कसा येते जाऊ देत तर सगळं, त्यांना नको वाटते हे पिंपल्स वगैरे, म्हणून लावला त्यानं. फोड अजूनही एवढ्याले मोठे झाले, त्याचा चेहरा एवढा विद्रूप झाला, कोणालाही आपला चेहरा दाखवायला नको एवढा तो कुरूप झाला. नंतर डॉक्टरकडे घेऊन गेले. मग थोडे दिवसानं सगळं ओके झालं. म्हणून कोणी सांगितलेलं असलं तरी तो उपाय तुम्ही स्वतः वापरलेला असला तर वापरा. म्हणजे हे बघा, दूध लावते, कोणी साय लावते, कोण मध आणि हळद मिक्स करून लावते, पण हे आधी तुम्ही लावून बघा आणि मग त्याला किंवा तिला लावायला द्या. त्यामुळे हे वय मुलांचं असं अर्धवट असते, त्यांना कळत नाही काय करायचं म्हणून, आणि ओपनली बोलायला पण नको वाटते. काही मुलं बोलतात. हल्लीची परिस्थिती जरा वेगळी झालेली आहे, पण पूर्वी असं लपवायचं. अशा वेळी हे टीन मध्ये येताना मुलांना आणि मुलींना दोघांनाही हे प्रॉब्लेम्स येतात. पिंपल्सचे प्रॉब्लेम असतात. त्याच्याशिवाय मुलींना वयात येताना छाती दुखायला लागते. अशा वेळी ते खूप नर्वस होतात. त्यांना वाटते काय होते माझे, अशी भीती वाटते. अशा वेळी ह्या गोष्टी सगळ्या एस्पेशली आईनं मुलींना व्यवस्थित समजावून सांगायला पाहिजे. आणि मुलांनाही पिंपल्स तरी मुलांना येतात. त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आपण मुलांशी व्यवस्थित डिस्कस करायचं आणि त्यांना सांगायचं, अरे प्रत्येकाला होते हे, पाहिजे ते म्हणायचं, मलाही तुझे वयाचं असताना किती पिंपल्स आले होते माहितीये का, असं. म्हणजे त्यांना जरा कॉन्फिडन्स येते, हे मलाच झाला असं त्यांना वाटत नाही. नाही ते त्यांना वाटते मलाच हे कसं झालं, मी कसं कॉलेजला जाऊ. आणि त्या वयात का नाही, मुलांना रूपावर जरा फार हे असते बघा, आपण सुंदर दिसावं, आपण चांगलं दिसावं असं त्यांना वाटत असते. त्यामुळे त्यांना वाटणं हे साहजिक आहे. त्यामुळे त्यांना 4 चौघांसमोर अपमान करू नका. ह्याचं तोंड बघा कसं पिंपल्स न भरले, हे जा रे स्वच्छ धुवून ये, किंवा सारखं कुरतड्यात बसू नकोस, असं 4 चौघांसमोर तर बिलकुल बोलू नका. त्यांचं कॉन्फिडन्स कुठेही कमी होईल असं करू नका. समजावून सांगा, हा कॉमन प्रॉब्लेम आहे, हा सगळ्यांना होतो, अरे मला पण झालं होतं लहानपणी, एवढं काय ते, असं करून त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन प्रेमानं बोलून
त्यांचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. त्यामुळे पहिला गोष्ट ताबडतोब स्किन स्पेशलिस्टकडे न्या. स्किन स्पेशलिस्टकडेच, आणि कुठल्याही डॉक्टरकडे म्हणत नाही मी, स्किन स्पेशलिस्टकडे न्यायचं. ते दिलेली औषधं, पथ्य पाणी पण सांगतात, ते तेलाचं कमी खायला सांगतात, हिरवी मिरची खाऊ नका म्हणतात, सगळं सांगतील बघा. तर सगळं फॉलो करा. बघा तुमचा मुलीचा प्रॉब्लेम लवकर ओव्हरकम होतो. आपले कोणालाही काही ह्याच्याविषयी असलं तरी तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. तुम्हाला माहीत असलं, तुम्ही कुठली औषधं वापरली असली, घरगुती असतील काही, कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. म्हणजे सगळ्यांना कळेल. आपल्याला काय माहीत आहे तर आपण सगळ्यांना वाटत जाऊया. अच्छा, हॅव ए गुड डे.